कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। मात्र या बैठकीत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। आपल्या मागणीसाठी आक्रमक झालेले अनेक जण यावेळी श्रीपूजकांच्या अंगावर धावून गेले। दरम्यान पंढरपूरच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं। या समितीचा अहवाल आल्यानंतर तत्काळ विधी आणि न्याय खाते निर्णय घेणार आहे। दरम्यान चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालची बैठक होती, ती खरं म्हणजे तोडगा काढण्यासाठी, मात्र तिथे अभूतपूर्व गोंधळ झाला। श्रीपूजकांच्या अंगावर काही भक्त धावून गेल्याचं समजतंय। नेमकं तिथे काय घडलं? तब्बल 2 तास ही बैठक चालली। या बैठकीत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघेल अशा प्रकारची आशा प्रत्येकाला होती, पण तसं काही झालेलं एकूण दिसून येत नाही आहे। या संदर्भात श्रीपूजकांना जे मंदिरातनं काढा अशा प्रकारची जी भूमिका अंबाबाई भक्त मंडळाची आहे, त्या भूमिकाला घेऊन चंद्रकांतदादा पाटील यांनी एक समिती गठीत केलेली आहे आणि 3 महिन्यानंतर या समितीचा अहवाल येईल आणि त्या अहवाल आल्यानंतर विधी व न्याय खाते या संदर्भात निर्णय घेईल अशा प्रकारची भूमिका मांडली। पण ही भूमिका मांडत असताना जे श्रीपूजक अजित ठाणेकर ज्यांनी महालक्ष्मीला घागरा चोली नेसला होता, ते त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। त्यावेळेला काही भक्त त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्या ठिकाणी त्यांना बेदम मारहाण करत बाहेर काढलेला आहे। पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच हा सगळा नाटकीय जो ड्रामा आहे तो घडला आणि त्याच्यानंतर पुन्हा पालकमंत्र्यांनी सांगितलं की या संदर्भात आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत उद्या बैठक होईल आणि त्याच्यानंतर या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ असं सांगितलंय। पण हा जो विषय आहे तो मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याचं आज आपल्याला पाहायला मिळालं। अंबाबाई भक्त मंडळाचे सदस्य आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की एकूणच जे चंद्रकांतदादा पाटील मार्ग काढायला आले होते, पण त्यावेळेला जो गोंधळ झाला त्याला कोण जबाबदार आहे? मला सांगा, ज्या पद्धतीने हा गोंधळ झाला, हा गोंधळ अपेक्षित होता काय? कारण पालकमंत्री खूप शांततेने या सगळ्या गोष्टी हाताळत होते। या ठिकाणी ही मिटिंगच अत्यंत शांततेने झाली। आम्ही जे अंबाबाई भक्त मंडळाचे जे सदस्य आहे यांनी अत्यंत साधेपणानं आणि एकदम शिस्तबद्धरित्या आम्ही आपलं म्हणणं मांडत असताना पुजाऱ्यांचं जे घाणेरडं वर्तन आणि पुजाऱ्यांचं एकंदरीत आर्थिक स्रोत किंवा त्याच्यावर चाललेली वाटचाल पाहताना आणि त्यांनी चोळी आणि घागरा जो परिधान करून अंबाबाईचा जो अवमान केला, त्या संदर्भात आमच्या भावना आम्ही अत्यंत शांत पद्धतीने व्यक्त करत होतो। यानंतर स्वतःला पुजारी समजणारे हे ठाणेकर त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर करवीरकरांची आमची अस्मिता म्हणजे शाहू महाराज आहेत आणि त्या शाहू महाराजांचा अपमान तुम्ही करताय, कमीत कमी इथं माफी तर मागितली पाहिजे, ही भावना इथल्या सर्वसामान्य अंबाबाई भक्तांची होती। परंतु हा ग्रस्त दिलगिरी व्यक्त करत असताना ज्या छदमीपणाने हसला, ती अक्षरशः काळजाचे ठिकरं व्हावं। पण ते जाताना तो ज्यावेळा पुढे चालत होता त्यावेळी आम्ही जी माहिती घेतली, त्यावेळेला महिलांच्याकडे बघून त्यानं जे हात वर केलं ते अत्यंत लज्जास्पद असे होते। त्यामुळे अशा हरामखोराला जी काही घटना घडली असेल त्याचा आपण समर्थन करायचं का नाही, पण हे कोल्हापूरकर आहे, कारण आम्ही स्त्रीचा सन्मान करणारे आम्ही मंडळी आहोत। कारण ज्या मातेसाठी आम्ही आई अंबाबाईच्या सन्मानार्थ आम्ही आता मैदानात उतरलो आहे, त्यामुळं जे अनिल ठाणेकरच्या बाबतीत घडलेलं आहे ते त्यानं त्याचा आता दिवस भरत आलेला आहे, त्याचं ते आपण पाहिलं की जी त्या ठिकाणी एकूण घटना घडलेली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार श्रीपूजकच असल्याचं मत अंबाबाई भक्त मंडळाच्या सदस्यांनी मांडलेलं आहे। पण एकूणच पालकमंत्र्यांची नेमलेली समिती आहे, त्या समितीमध्ये कोण कोण असतील यावर चर्चा कशा प्रकारे निघेल, तोडगा कशा प्रकारे निघेल यावर कुठल्या प्रकारची माहिती नाही आहे। पण उद्या या संदर्भात कलेक्टरांच्या सोबत अंबाबाई भक्त मंडळाची बैठक आहे, त्या बैठकीत कोणकोणत्या गोष्टी आता चर्चा केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की, खूप खूप धन्यवाद प्रताप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।